बढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो, अरे हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मागते, अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या मालकीची, फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या मालकीची. सारथी, बार्टी आणि महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती देण्यात यावी यासाठी सारथी, बार्टी आणि महाज्योती संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीचे मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात आंदोलनकर्त्याशी संशोधक विद्यार्थ्यांशी आम्ही साधलेला हा संवाद. माझ्यासारखा विद्यार्थी जेव्हा पुण्यात जातो, पुण्यातली आर्थिक परिस्थिती माझी नसताना जेव्हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये, विद्यापीठाच्या बाबतीमध्ये, राहण्याच्या आणि संशोधनाच्या जेव्हा खर्च समोर येतो, तेव्हा माझे वडील हे सर्वसामान्य मजूर आहे. मी 12 बलुतेदार समाजापैकी एक येतो. जेव्हा माझी परिस्थिती ही शिकण्यासाठी नसते, तेव्हा संशोधनामध्ये संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. हे जेव्हा मागच्या 2-3 वर्षापासून सातत्यानं मी बघत होतो, तेव्हा मला असं वाटलं की 5 वर्षाचा ड्युरेशन जर आपल्याला काढायचं असेल तर जर फेलोशिप मिळाली तर आपण निश्चित चांगलं संशोधन करू शकू, या देशाला पण न्याय करता येईल. मी सायन्समध्ये, बॉटनीमध्ये PhD करत असताना त्याच्यामध्ये येणारे प्रयोग, त्याच्यामध्ये लागणारे रसायनशास्त्र, नंतर वेगवेगळ्या कॉन्फरन्सला जात असताना तुम्हाला तुमचे पेपर सबमिट करावं लागतात, त्याच्यासाठी रिसर्च लागतो आणि यासाठी लागणारा खर्च हा मोठा आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून येत असल्यामुळं, मी नावी समाजातून येत असल्यामुळं आमचं उत्पन्न थोडं आहे आणि मग उत्पन्नावरती स्वतःची उपजीविका भागायची का संशोधनासाठी पैसे द्यायचे. आता परिस्थितीनुसार जर माझं वय बघितलं तर आज मी 30 नंतरचा विद्यार्थी आहे. मग परिवाराची प्रश्न येतात की तुम्ही स्वतःचं करिअर करणार की संशोधनाकडे लक्ष देणार. आणि आज जर सरकार या ठिकाणी फेलोशिप देत नसेल तर संशोधन करत असताना कुठेतरी परिवाराचा एक दुसरा विचार मनात येतो आणि मग दुर्लक्ष सुरुवात व्हायला लागते. मग चांगले विद्यार्थी या संशोधनापासून दूर जातील आणि यामध्ये व्यक्तिशः माझा आणि नंतर या देशाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणून संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली पाहिजे या मताचा मी आहे. संशोधनाची आज जर पातळी पाहायला गेली तर देशाच्या पातळीवरती संशोधनाचं खूप मोठं नाव झालेलं आहे. आज भारताची प्रगती ज्या पद्धतीनं होते त्याच्यामध्ये संशोधनाचा वाटा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आत्ताच मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वी बोलताना म्हणाले की इतिहासासारख्या विषयामध्ये सुद्धा आणखी खूप जास्त संशोधन करण्याची गरज आहे. जर आपल्याला गरज वाटत असेल तर जे संशोधक आहेत त्यांना मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य बनतं, हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी सारथी, बार्टी आणि महाज्योतीचे एकत्र येऊन या ठिकाणी आमचा मुद्दा जो आहे 2022 आणि 2023च्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी ही मुळात मागणी आम्ही घेतो आहे. आणि त्याचबरोबर 30 ऑक्टोबरचा 2023चा जो GR आहे की प्रत्येक सारथी, बार्टी आणि महाज्योतीचे जे 200 विद्यार्थी आपण निवडणार आहात, हा जाचक जो GR आपण काढला आहे तो तातडीनं रद्द करा आणि सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्या, प्रोत्साहन द्या. भविष्याच्या वाटचालीसाठी आणि प्रगतीसाठी हे विद्यार्थी निश्चित चांगलं योगदान देतील याबद्दल खात्री आहे. आम्ही आमच्या फेलोशिपच्या मागण्यांसाठी इथे आंदोलनाला आलेलो आहोत. मी महाज्योतीमधून फेलोशिपसाठी अप्लाय केलेलं आहे. 2020-21ला सरसकट फेलोशिप विद्यार्थ्यांना देण्यात आली होती, परंतु आत्ता 2023च्या ज्यावेळेला आम्ही अप्लाय केला त्यावेळेला शासनाने फॉर्म भरतेवेळी आमच्यासाठी परीक्षेची अट घातली नव्हती, परंतु अचानक परीक्षा घेण्यात आली आणि त्या परीक्षेतही डिसेंबरमध्ये परीक्षा झाली. त्यावेळी 2019च्या सेट परीक्षेचे प्रश्नपत्रिका रिपीट करण्यात आली. ती परीक्षा रद्द केली. विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला म्हणून परीक्षा रद्द झाली. जानेवारीमध्ये पुन्हा पेपरचं आयोजन करण्यात आलं, परंतु शासन पारदर्शकतेनं ते आयोजन न करता अक्षरशः झेरॉक्स पेपर विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. एक सज्ञान विद्यार्थी म्हणून त्या प्रश्नपत्रिकेवरती अट लिहिलेली होती की जर सील नसेल तर आपण ही प्रश्नपत्रिका स्वीकारू नये. त्या नियमाला अनुसरून आम्ही त्या आज्ञेचं पालन केलं आणि प्रश्नपत्रिका स्वीकारलेली नाही. परीक्षा जवळजवळ केंद्रावरील पूर्णच विद्यार्थ्यांनी, नागपूर केंद्रावरील संपूर्णच विद्यार्थ्यांनी परीक्षावरती बहिष्कार घातला आणि परीक्षा दिलेली नाही. आम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मागणी एवढीच आहे की 2 वर्ष झाले आम्ही PhDला ॲडमिशन झालेलं आहे आणि केवळ आर्थिक सहाय्यतेच्या अभावी आम्ही आमच्या रिसर्चचं काम पुढे नेऊ शकत नाही आहे. तर शासनाला विनंती आहे की गेल्या वर्षीच्या प्रमाणे जशी सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळाली तशी ह्याही वर्षी सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून लवकरात लवकर फेलोशिप द्यावी आणि आमच्या रिसर्चच्या कार्यासाठी आम्हाला योगदान द्यावं.
काय होतं की प्रत्येकच गोष्टीसाठी पैसा हा महत्त्वाचा असतो आणि काय आहे की रिसर्च ही गोष्ट अशी आहे की ती आपण काम करून आधी पैसा कमावणं आणि नंतर रिसर्च करणं ही पार्ट टाईम गोष्ट नाही आहे. फुल टाईम वेळ द्यावा लागतो, खूप सारा अभ्यास करावा लागतो, त्याच्यातनं कन्क्लुजन्स काढावी लागतात, त्याच्यासाठी नोट्स असतात, पेपर पब्लिश करावे लागतात आंतरराष्ट्रीय स्तरावरती, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. पुस्तकं जी आहेत रिसर्चसाठीची ती खूप महागातली आहेत. शिवाय सायन्स, टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अशा वेगवेगळ्या विषयातले विद्यार्थी आहेत ज्यांना लॅबचा खर्च खूप मोठा असतो. भाषा विषयातले जे विद्यार्थी आहेत जे भाषा विषयात PhD करतात त्यांनाही भाषेच्या ज्ञानासाठी विविध आपली जी महाराष्ट्रभरातली विद्यापीठं आहेत तिथल्या ग्रंथालयांना भेटी द्याव्या लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रचंड प्रमाणात खर्च लागतो. वाहतूक भाडे आहे, राहणं आहे, जेवण आहे आणि सर्व शैक्षणिक मटेरियल आहे. शिवाय राज्य विद्यापीठात तर ॲडमिशनच्या फीज आहेत. कॉलेजेसला ज्या ठिकाणी मुलांनी ॲडमिशन घेतले अशा विविध अडचणींना सामोरं जावं लागतं आणि जोपर्यंत अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना मिळत नाही तोपर्यंत सामान्य घरातून आलेला विद्यार्थी संशोधन कार्य पूर्ण करू शकत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं उपोषणं करते. सरकार गेल्या वर्षभरापासून संशोधक विद्यार्थ्यांकडे गांभीर्याने बघत नाही आहे आणि सरकारचेच प्रशासकीय अधिकारी असतील, सरकारमध्ये बसलेले प्रमुख पदाधिकारी असतील तेच म्हणतात की PhD करून तुम्ही काय दिवे लावणार. अशा पद्धतीचं जर वक्तव्य ते करत असतील तर एकूणच आपण संशोधनाकडे कशा पद्धतीने बघतो आहे हे आपण अख्खा महाराष्ट्र बघत आहे. आम्ही संशोधक विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून बसलो आहे. जर आम्ही PhDला कुठेतरी रजिस्टर असू आणि जर आमचं शिक्षण, आमचं संशोधन जर फेलोशिप वाचून अडत असेल तर खूप मोठा तोटा हा महाराष्ट्र सरकारचा आहे, देशाचाच आहे. एकूण संशोधन हे देशाच्या उन्नतीसाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी असतं. म्हणून मला वाटतं की संशोधक विद्यार्थ्यांची जी रखडलेली फेलोशिप आहे ती तीनही संस्थेची ते त्यांना लवकरात लवकर अदा करावी आणि ते त्यांचं काम संशोधनाचं पुढे घेऊन जाल. सरकारने आता तरी गांभीर्याने बघावं. आता आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानेकोपऱ्यात आंदोलन करत होतो, आता मुंबईतल्या आझाद मैदानात आम्ही उपोषण करतो आहे. मला वाटतं सरकारने याकडे बघितलं पाहिजे. असं जेव्हा महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांकडून जे वक्तव्य केलं जातं हे खरं तर निषेधार्ह आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य संशोधन करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये कोणीच करू नये. कारण आपण बघतो की आज जर हे संशोधन नसतं झालं तर अनेक बदल जे होत असतात ते झाले नसते आणि संशोधन ही एक बदलाची प्रक्रिया असते आणि ते सातत्याने होत असते. त्याच्यामुळे संशोधनाच्या संदर्भात जर आपण असं बोलत असेल तर एकूणच शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो काही सरकारचा आहे तो आपल्याला दिसतो आहे. म्हणून असं वक्तव्य करणं मुळातच चुकीचं आहे आणि त्याचा सगळ्या महाराष्ट्रातल्या संशोधक विद्यार्थ्यांनी असेल, प्राध्यापक असतील, त्यांनी निषेध तर केलेलाच आहे. मला वाटतं ते त्यांनी वक्तव्य माघारी घेतलेले, माफीही मागितली, परंतु संशोधक विद्यार्थ्यांना जी पाठ्यवृत्ती द्यायला अपेक्षित आहे ते त्यांनी अजून दिली नाही, ती द्यावी असं मला वाटतं. आज इथं आमच्या ॲडमिशननुसार आज 2 वर्ष झालेले आहेत तरी पण आम्हाला आणखी फेलोशिप भेटलेली नाही आणि आज आम्ही सारथी, महाज्योती आणि बार्टी तिन्ही संस्थेचे विद्यार्थी इथं संयुक्तरित्या आंदोलन करत आहोत. सर्वांनी आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने लढलो पण तरी पण सरकारने आमच्याकडे आणखी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा सामाजिक बांधिलकीचा एकोपा करून हा निर्णय घेतला की आम्ही संयुक्त आंदोलन करणार आणि जे काय आमचा 30 ऑक्टोबरला GR निघालेला आहे जो की पूर्णचा अन्यायकारक आहे आमच्या बाबतीत. त्यामुळे आम्ही तो GR रद्द करण्यात यावा व आमच्या जे 2022-23चे विद्यार्थी आहेत त्यांना सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आज आझाद मैदानावर बसलेलो आहोत. जे 2021च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप भेटली बार्टीच्या तेव्हा एक कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की त्याचे मुख्य अध्यक्ष त्या कमिटीचे आपले मुख्य सचिव होते. त्या कमिटीमध्ये असा निर्णय आला की सारथी, महाज्योती आणि बार्टी या तिन्ही संस्था समान न्याय तत्त्वावर आपण आणायच्या आणि ते समान न्याय तत्त्वाच्या ह्याच्यावर आणून म्हणजे असं पूर्ण न्याय म्हणून ते पूर्ण अन्याय केलेला आहे. त्या संस्थेमध्ये असा म्हणजे आपल्या कमिटीमध्ये असा निर्णय देण्यात आला आहे सारथीला 200 जागा, महाज्योतीला 200 जागा आणि बार्टीला 200 जागा आणि TRTला 100 जागा, जे की तुम्ही पाहता विद्यार्थ्याच्या प्रमाणात खूप कमी आहेत या जागा. पूर्णतः GR सर आमच्या अन्यायकारक आहे आमच्यावर, तो रद्द करण्यात यावा हीच आमची मेन प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.